डॉक्टर धनंजय केळकर यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी विनंती मी त्यांना करते. नमस्कार. सगळ्यांच्याच डोळ्याच्या कडा पाणावलेल्या आहेत, कारण निवेदिकेने जर रडायला सुरुवात केल्यावर आमच्या पुढे प्रॉब्लेम झाला. हृदय भरून आली आहेत, कारण एवढे गुणवंत विद्यार्थी अतिशय कष्टातून वर आलेले बघून सगळ्यांना अतिशय आनंद झाला. आणि मी सहसा कुठे जात नाही काम सोडून, खूप काम असतं मला आठवड्याभर, परंतु अशा कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल महाराष्ट्र टाइम्सचे मी मनापासून आभार मानतो. इथे काही शिकवायला येण्यापेक्षा मी शिकायला आलो होतो असं समजतो, आणि काही आमच्या लहानपणच्या गोष्टी आणि काही तुम्ही जे पुढे करणार आहात त्या संबंधी थोडं बोलतो. माझ्या बोलण्याची सुरुवात अर्थातच सरस्वती वंदनेने करूया. या कुंदेंदू तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतीभिर देवैर सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्या पहा. त्या माता सरस्वतीच्या किंवा बुद्धीच्या देवतेमुळं आज तुम्ही सगळे इथे आहात. आपल्याकडे प्रत्येक गुणांसाठी देवदेवता आहेत, आणि जे यशस्वी होण्यासाठी 3 गोष्टी लागतात, त्या 3 गोष्टींसंबंधी आज मी बोलणार आहे. त्या 3 गोष्टी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची आहे बुद्धी. दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे म्हणजे प्रतिकूल परिस्थिती, आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची आहे म्हणजे मेहनत. या 3 गोष्टींमुळे माणूस यशस्वी होतो. तुमच्यामध्ये हे 3ही गोष्टी मला दिसत आहेत, त्या संबंधी थोडं मी विस्ताराने आज बोलणार आहे. बुद्धी म्हणजे काय असा प्रश्न विचारला की बुद्धी म्हणजे काय, तर अगदी सोपं आहे बुद्धी म्हणजे काय समजायला. आकलन, आठवण, आचरण. प्राण्यांमध्ये पण आहे की आधी समजून घ्यायचं आपण की चंद्र काय आहे, सूर्य काय आहे, पृथ्वी कुठं फिरते, झाड कसं असतं, विंचू का चावतो, विंचवाच्या दंशाने हानी होते, सापापासून का घाबरायचं, अनेक गोष्टी आपण शिकतो. हे आकलन पटापटापटा होतं. किती होतं तर 95% पहिल्या 5 वर्षात होतं. किती? 95% आकलन आयुष्याच्या पहिल्या 5 वर्षात होतं. म्हणजे आपण शाळेत जायला लागतो तेव्हा आपल्या बुद्धीचा प्रचंड विकास झालेला असतो, आपल्याला आकलन झालेलं असतं. मग आपण ते स्मरणात ठेवतो की साप चावतो, विषारी फळं असतात, कॉम्प्युटर शिकायला पाहिजे. म्हणजे आकलन हे नुसतं आठवणीशिवाय उपयोगाचं नाही आहे. तर स्मरणशक्ती तर तुम्हाला परीक्षेत मार्क मिळायला अतिशय महत्त्वाची आहे. तर आकलनानंतर येते आठवण, आणि मग ती उपयोगात आणायची. आचरण परीक्षेत लिहिलंच नाही ते येत असून काही उपयोग होत नाही. त्यामुळे ते आचरणात आणणं, आपल्याला उपयुक्त असं त्या बुद्धीचं रूपांतर करणं, या 3 गोष्टीला मिळून आपण बुद्धी म्हणतो. मी आणि माझी पत्नी एकदा प्राण्यांच्या पक्ष्यांच्या संग्रहालय बघायला गेलो होतो. तर तिथे एका पोपटाच्या पिंजऱ्यासमोर उभं मी तिला सांगत होतो की पक्ष्यांना बर्ड ब्रेन असं म्हणतात. बर्ड ब्रेन म्हणजे छोटा बुद्धी, पक्षाची मेंदू खूप छोटा असतो. तर तिथला वॉचमन पळत पळत आला. म्हणलं सर त्यांना बर्ड ब्रेन म्हणू नका, त्यांना खूप बुद्धी आहे. मी काहीच बोललो नाही. म्हणलं असेल व. मग तो म्हटला, तो परदेशी मिठू होता, पोपट होता, त्याला म्हटलं मिठू ते पायातलं तुझ्या खाली ठेव आणि एक गिरकी घेऊन दाखव साहेबांना. तर मिठूने ते पायातलं खाली ठेवलं आणि एक गिरकी घेऊन दाखवले मला. म्हटलं कमाल आहे, म्हणजे पक्षाला बुद्धी आहे. सिंगापूरचा पोपट राष्ट्रगीत म्हणतो. तुम्ही सिंगापूरच्या जर कधी बर्ड पार्कला गेलात तर पोपटासमोर माईक धरून पोपट व्यवस्थित सिंगापूरचं राष्ट्रगीत म्हणतो. त्याहून माझ्या म्हणजे कावळ्याला जर कॉम्प्लेक्स टास्क दिली, आपले कावळे जे आहेत त्यांना आपण तुम्ही पाहिलं असेल, गोष्ट वाचली असेल की ते खडे टाकून पाणी वर आणतात आणि पितात. ही खरी गोष्ट आहे. त्यांना अतिशय अवघड गोष्टी करता येतात कावळ्यांना. माझा एक मित्र आहे अमेरिकेत, त्याच्याकडे मी गेलो होतो. त्यांनी खारींसाठी एक अडथळ्याची शर्यत लावली. तर त्या अडथळ्याच्या शर्यतीमध्ये 12 गोष्टी क्रॉस करून खार जर पोचली तर तिला खायला मिळतं. धान्याच्या बिया, सीड्स, तिला जे आवडते त्या गोष्टी. तिने मधनं कुठनं उडी मारली तर तिला खायला मिळत नाही. हे खारींना एक आठवड्याच्या आत कळतं की आपण ते 12 गोष्टी क्रॉस केल्या तरच आपल्याला खायला मिळेल. आणि मी त्याच्याकडे पाहिलं डेमॉन्स्ट्रेशन तिथे बसून की त्या खारींनी 12 गोष्टी एक एक क्रॉस केल्या आणि तिने तिथे येऊन खाल्लं ते. म्हणजे प्राण्यांमध्ये आकलन, आठवण, आचरण अशी बुद्धी आहे. माणसाचं काय वेगळं आहे हे तर सगळ्यांकडेच आहे. मग माणसाकडे त्याच्यापेक्षा वरची बुद्धी आहे, त्याला फार महत्त्व आहे.
त्याच्यापेक्षा वरची बुद्धी आहे त्याचे काही प्रकार म्हणले आणि ते तुम्हाला समजणं आवश्यक आहे. कारण तुम्ही जे आता काय डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, अकाउंटंट व्हायचं आहे, IAS ऑफिसर व्हायचं आहे, हे त्या वरच्या बुद्धीचे प्रकार आहेत. ते कुठले कुठले प्रकार आहेत? ते एक शास्त्रीय बुद्धी जी समजायला सोपी आहे, ज्याच्यामध्ये लॉजिकल थिंकिंग आहे, ॲनालिटिकल थिंकिंग आहे, विश्लेषणात्मक विचार आहे. तर हे लॉजिकल किंवा रॅशनल थिंकिंग शिवाय तुम्ही डॉक्टर, सायंटिस्ट, इंजिनियर होऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला जी दिलेली आकलनाची गोष्ट आहे त्याला तुम्ही चॅलेंज करता. पूर्वी लोक असं सांगायचे की पृथ्वी ही सपाट आहे, फ्लॅट आहे, आणि आपण चालत चालत पृथ्वीच्या कडेला गेलो तर अवकाशामध्ये पडू कडेने, अशी समजूत होती. 17व्या शतकामध्ये पहिल्यांदा गॅलिलिओ म्हटला की पृथ्वी गोल तर आहेच, परंतु सूर्याभोवती पृथ्वी फिरते, पृथ्वीभोवती सूर्य फिरत नाही. आता लोक विचार करायला लागले की पृथ्वीभोवती सूर्य कसं काय फिरत नाही? देवाने तर पृथ्वी निर्माण केली, पृथ्वी हाच युनिव्हर्सचा सेंटर आहे आणि आपल्या भोवती सगळं जग फिरतंय. गॅलिलिओला आजन्म कारावासाची शिक्षा झाली की सूर्याभोवती पृथ्वी फिरत नाही म्हणून. कोपर्निकस होता, त्याला मृत्यूदंड ठोठावला. तर जेवढे म्हणून मोठे त्यावेळेचे शास्त्रज्ञ होते त्यांनी हे लॉजिकल आणि रॅशनल थिंकिंग वाटून सायन्सला चॅलेंज केलं. त्यांना अतिशय खडतर गोष्टींचा सामना करावा लागला. आता ती परिस्थिती खूप सुधारली आहे. आता अशा लोकांचा सन्मान केला जातो. म्हणून ही शास्त्रीय बुद्धी जी आहे, जी जगाचं प्रत्येक रहस्य शोधायला जाते, ती आयुष्यात फार महत्त्वाची आहे. तुमच्यातल्या काही जणांना त्याच्यामध्ये पुढे जायचं आहे. दुसरी एक महत्त्वाची बुद्धी आहे, तिला आम्ही कलात्मक बुद्धी म्हणतो. मग त्याच्यामध्ये म्युझिकल इंटेलिजन्स आहे, त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह इंटेलिजन्स आहे, त्याच्यामध्ये डायव्हर्जंट थिंकिंग आहे. अशा लोकांना सुद्धा समाजाला फार त्यांची गरज आहे. म्हणजे आपण लता मंगेशकरांचं उदाहरण घेऊया. त्या शिकल्या होत्या का? 7वीच्या वर त्या शिकल्या नाहीत कधी. मग त्यांना कशाची बुद्धी होती? त्यांना कलेची बुद्धी होती. त्यांनी कुठलंही गाणं आयुष्यामध्ये भाषांमध्ये गाणी म्हणली. किती भाषांमध्ये? 26 भाषांमध्ये. ते ज्या देशात कार्यक्रम करायला जायचा त्यांच्या देशातलं गाणं म्हणायचं. तर ही जी बुद्धी आहे, ज्याच्यामध्ये संगीत आहे, ज्याच्यामध्ये भाषा आहे, ही कलेच्या पैलूला पुढे नेण्यासाठीची वाट आहे. तर कलात्मक बुद्धीला सुद्धा माझ्या दृष्टीने खूप महत्त्व मी देतो. तिसरी जी बुद्धी आहे, जी पण तेवढीच महत्त्वाची आहे, त्याला फिजिकल इंटेलिजन्स म्हणतात, कॅलिस्थेनिक इंटेलिजन्स. म्हणजे आपण आता ऑलिम्पिक नुकतीच पाहिली. तर ह्या लोकांमध्ये काय वेगळेपण आहे? मेसी आणि रोनाल्डो एवढं हे करतात, कोहली आणि तेंडुलकर खेळतात, मग आपण का नाही खेळू शकत तेंडुलकर सारखं? आपण नाही खेळू शकत तेंडुलकर सारखं, कारण तेंडुलकरच्या शरीरात जो कॅलिस्थेनिक इंटेलिजन्स आहे तो सोपा नाही आहे. ती एक वरच्या लेवलची बुद्धी आहे, प्राण्यांमध्ये नाही आहे ती. घोडा जोरात धावतो पण घोडा रेस खेळत नाही. मग रेस कोण लावतं? घोड्यावर बसलेला माणूस. म्हणजे ही जी कॅलिस्थेनिक इंटेलिजन्स आहे ही माणसाची विशेष अशी बुद्धी आहे. तर ज्यांच्यामध्ये असा शारीरिक इंटेलिजन्स असतो त्यांना तशा प्रकारचं मदत केली पाहिजे समाजाने. म्हणजे तेंडुलकर जर खेळत असेल तर शिक्षणासाठी त्याच्या मागे नाही लागलं पाहिजे. प्रत्येकाचं एक टॅलेंट आहे, ती बुद्धी आहे. त्या प्रत्येक बुद्धीला पुढे नेण्यासाठी आपण सगळे लोक आहोत. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की या कॅलिस्थेनिक इंटेलिजन्सचा रिस्पेक्ट ऑलिम्पिक सारख्या खेळांच्यामुळं आपल्या मनामध्ये निर्माण होतो. त्याच्या पुढची एक बुद्धी आहे, इंटरपर्सनल इंटेलिजन्स. म्हणजे लोक एकमेकांना समजून घेणं किंवा त्यांच्या मनांचा विचार करणं, याला पण खूप महत्त्व आहे. आता माझ्याबरोबर महाराष्ट्र बँकचे मार्केटिंग मॅनेजर होते. तर मार्केटिंग इंटेलिजन्स म्हणजे काय? तर जे लोक पेपर वाचतात त्यांच्या मनाचा विचार करायचा, जे लोक गाडी विकत घेतात त्यांच्या मनाचा विचार करायचा. गाडी कंपनीला कशी बनवायची याला महत्त्व नाही आहे, कस्टमरला कशी पाहिजे त्याला महत्त्व आहे. तर हा जो इंटरपर्सनल इंटेलिजन्स आहे हा फार महत्त्वाचा आहे. आपले राजकारणी म्हणजे काय आहेत असं वाटतं तुम्हाला? इंटरपर्सनल इंटेलिजन्स, की काय बोललेलं लोकांना आवडेल, काय बोलण्याची लोकांना आज गरज आहे. तर हा इंटरपर्सनल इंटेलिजन्स सुद्धा फार महत्त्वाचा आहे. ते बुद्धीचे विविध पैलू आहेत. सगळ्याच पैलूंमध्ये मी काही तुमचा शिक्षणाचा क्लास घ्यायला बसलेच नाही, पण मला सांगायचं पालकांना एवढंच आहे की बुद्धीच्या प्रत्येक आयामाला महत्त्व द्या. आपल्या मुलाला ठोकून चौकोनी मुलाचा त्रिकोणी मुलगा करू नका, त्रिकोणी मुलाचा गोल मुलगा करू नका. त्याच्यामध्ये जे आहे त्याला उत्तेजन देण्यासाठी आपण पालक आहोत, आपण समाज आहोत आणि आपण पैसे काढतोय त्याच्यामध्ये. आणि ते सगळं करण्यासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट लागते बुद्धीच्या पाठोपाठ. ती दुसरी महत्त्वाची गोष्ट कुठली आहे? ती आहे म्हणजे प्रतिकूल परिस्थिती. बऱ्याच जणांनी आता मला सांगितलं, त्यांना मला माहित नाही, त्यांना ऑकवर्ड वाटतं का की माझे वडील वॉचमन आहेत किंवा माझे वडील फळ विक्रेते आहेत. अजिबातच वाईट वाटण्याचं काही कारण नाही. प्रत्येक कामाला प्रतिष्ठा आहे.
माझे वडील चांगले फळ विक्रेते तसं म्हणायचे का? माझे वडील चांगले वॉचमन आहेत असं म्हणायचे का? अजिबातच त्याच्यात वाईट वाटण्यासारखं काही नाही. माझे स्वतःचे वडील शेतकरी होते. शेतीमध्ये स्वतःचं घर चालवणं आणि मुलांना शिकवणं फार अवघड गोष्ट होती. आज तुम्ही परिस्थिती बदललेली बघताय, पण मी लहान असताना शेतकऱ्यांच्या अगदी आत्महत्या होत नसल्या तरी अतिशय कमी परिस्थितीला भावच नव्हता काही. शेतमालाला भाव वगैरे ह्या नवीन कल्पना आहेत सगळ्या. पूर्वीच्या काळी शेतमालाला भावच नव्हता. शेतीचे सगळे पैसे दलाल किंवा आडते लोक कमवायचे. शेतीच्या लोकांना पैसेच मिळायचे नाही. खूप माझ्या वडिलांनी प्रयत्न केले की पुण्यामध्ये आपलं काहीतरी विक्रीचं स्थान असावं. नाही जमत, सोपं नाहीये. आणि आम्ही मुलं सगळे पुण्यात शिकलो ते आम्ही एका खोलीमध्ये 7 जण राहायचो. मी, माझा भाऊ, माझी बहीण, माझी एक आजी होती जी ह्याच्याहून लाहोरहून तिथून त्यावेळी निर्वासित आलेली होती, तिच्या 2 मुली आणि कधी कधी माझी आई. असे आम्ही 7 जण एका खोलीत राहायचो. एक कॉट होती, त्याच्यावर 7 गाद्या होत्या आणि रात्री त्या 7 गाद्या सगळ्या काढून ती खोली पूर्ण झोपायची जागा, दिवसा अभ्यासाची जागा, तिथेच किचन चालायचं आणि आम्ही सगळे तिथे अतिशय आनंदाने राहायचो. आम्हाला त्यात काही कमीपणा वाटला नाही. आज आता आमच्या मुलांना एक खोली दिली तर ती कमी पडते. ते म्हणतात मुलांना, बाबा मला कॉम्प्युटरला रूम पाहिजे म्हणून. म्हटलं लेका, एका खोलीत आम्ही 7 जण राहत होतो. त्याला हे पटतच नाही की असं काय होऊ शकतं. तर प्रतिकूल परिस्थिती ही तुम्हाला मिळालेला शाप नसून तुम्हाला मिळालेली देणगी असं लक्षात ठेवा. आज जे तुम्हाला वाटतंय की खूप सुस्थितीतले लोक आहेत, म्हणजे माझी मुलं असतील, काळे काकांची मुले असतील किंवा बालन काकांची मुलं असतील, पण त्यांना सुबत्तेचा शाप मिळालेला आहे. सुबत्तेने काय होतं? आळशीपणा येतो, अल्पसंतुष्टी येते. मला काय पाहिजे ते मला मिळतच आहे ना, बाबा आणून देतोय ना मला, मग मी काय मिळवायचं? प्रतिकूल परिस्थितीने काय होतं? एक मनात चॅलेंज निर्माण होतं की मला हा डोंगर क्रॉस करायचा आहे, मला कॉम्प्युटर पाहिजे, मला चांगले बूट पाहिजे, मला चांगलं दप्तर पाहिजे, मला परदेश विमानाने एकदा प्रवास करायचा आहे. अशा जर इच्छा नसतील तर तुम्ही कष्टच करणार नाही. आणि प्रतिकूल परिस्थितीचं तुम्हाला उदाहरण सांगतो. 1-2 मुलांचं वडील गेले म्हणून सांगितलं तर मी म्हटलं की तुम्हाला कळत नाहीये, पण ही गिफ्ट आहे देवाने दिलेली. लता मंगेशकर, कशाने लता मंगेशकर झाल्या असं तुम्हाला वाटतंय? लता मंगेशकरांचे वडील 11व्या वर्षी वारले म्हणून त्यांनी काम सुरू केलं आणि एवढे कष्ट केले, त्याचं कारणच प्रतिकूल परिस्थिती होती. लता मंगेशकर जर अतिशय सुबत्तेत आणि सुस्थितीत वाढल्या असत्या तर आजच्या लता मंगेशकर झाल्या नसत्या. तुम्हाला अब्राहम लिंकन कोणाला ऐकून माहिती असले, अमेरिकेचे 16वे राष्ट्राध्यक्ष, त्यांचे वडील काय होते? चांभार, मोची, बूट दुरुस्त करणारे. अब्राहम लिंकनना त्याची कधी लाज वाटली नाही. अब्राहम लिंकन राष्ट्राध्यक्ष झाले, त्यांनी स्लेव्हरी म्हणजे गुलामीचा अंत केला. त्यांचा मुलगा नाही परत कधी राष्ट्राध्यक्ष झाला. म्हणजे थोडक्यात जे प्रतिकूल परिस्थितीमध्ये असतात ते जगामध्ये खूप पुढे जातात. मी तुम्हाला एक यादी वाचून दाखवणार आहे की प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेले लोक ज्यांचे आई वडील लहानपणी गेले. मग तुम्हाला असं वाटेल की अरे हे काही विशेष नाहीये म्हणून. त्याच्यात कोण कोण होते? जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, बिल क्लिंटन, बराक ओबामा, नेपोलियन, विन्स्टन चर्चिल, स्टीव्ह जॉब्स, शाहरुख खान. मी तुम्हाला माहिती असलेलं नाव म्हणून मी पटकन काय, पण तुम्ही बघाल तर जगातले अतिशय मोठे लोक लहानपणी आई वडील गेलेले, परिस्थिती अतिशय हलाखीची, आणि ज्याला तुम्ही म्हणताय की हे माझ्या मार्गातला अडथळा आहे, तीच तुमच्या मार्गातली सगळ्यात मोठी मदत आहे. तुम्हाला आज महाराष्ट्र टाइम्सची हेल्पलाईनची मदत मिळते, अतिशय टाइमली हेल्प आहे, पण ती तुम्ही तुमच्या कष्टांनी मिळवली इथे येऊन. आणि ती जी तुमच्या कष्टांनी मिळवलेली आहे त्याच्या मागे ही प्रतिकूल परिस्थिती आहे. तुम्ही जर चांगले सुबत्तेत आमच्या घरी राहत असता तर तुम्ही हे केलं नसतं. आमच्या मुलांनी 90% हा आकडाच कधी ऐकलेला नाही. त्यामुळे अजिबात काळजी करू नका, तुमचं चांगलं चाललेलं आहे. आणि हे जे जिद्द आणि कष्ट येतात ना, ते दुःख आणि गरिबीतनंच येतात, ते श्रीमंतीतनं येत नाही. आम्ही काही मुलांना लेक्चर देऊन त्यांच्या मनावर काही परिणाम होत नाही. परदेशात त्यांनी काय केलंय? परदेशामध्ये हे सगळे लोक श्रीमंत आहेत. स्टीव्ह जॉब्स श्रीमंत आहे, बिल गेट्स श्रीमंत आहे. त्यांच्या मुलांना स्वतःच्या व्यवसायात घेत नाहीत. ते आपल्या मुलाला 18व्या वर्षी घराबाहेर काढतात. हे तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहित नाही. आज तुम्ही गरीब असलात तरी सुरक्षित आपल्या आई वडिलांबरोबर आहात. परदेशामध्ये श्रीमंत असताना सुद्धा असुरक्षित 18व्या वर्षी घराबाहेर काढलं जातं. का काढलं जातं? तर ज्या परिस्थितीचा सामना मी लहानपणी केला होता तोच माझ्या मुलांनी करावा असं परदेशी लोकांना वाटतं.
आपल्याकडे काय करतात, मोठी मोठी लग्न करतात मुलांची. त्या लग्नाकरता जगातनं सगळीकडनं लोक येतात. आपल्याकडे सर्व व्यवसाय आपल्या मुलांनीच चालवले पाहिजेत असं आपल्या लोकांना वाटतं. पण मी तुम्हाला आता जेवढे म्हणून व्यवसाय सांगितले, म्हणजे ॲमेझॉन असेल, गुगल असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, ॲपल असेल, कोणाचाही मुलगा त्यांच्या व्यवसायात नाही. का नाही? कारण प्रतिकूल परिस्थितीतनं पुढे येणाऱ्या माणसांनीच व्यवसाय चालवला पाहिजे अशी सगळ्यांची खात्री आहे. बिल गेट्स हा कॉलेजमधला ड्रॉपआउट आहे, सोडलेलं आहे त्यांनी कॉलेज. त्यांनी आज मायक्रोसॉफ्ट उभं केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही लोक एका मोठ्या आयुष्याच्या टप्प्यावर उभा आहात. तुम्ही तुमचं स्वप्न मोठं करायचं आहे आणि ते स्वप्न मोठं करताना नुसते एम्प्टी ड्रीमचा काही उपयोग नाही आहे. आम्ही शाळेत होतो, मिलिंदा आता आठवत असेल, आमचा एक शिंदे म्हणून शाळेतला छोटा मित्र होता. तर वर्गात आल्यावर सरांनी त्याला विचारलं की काय रे, होमवर्क केलं का? आम्ही आपलं होमवर्क काढून पुढे दाखवलं. तो म्हटलं सर जादूची छडी फिरवली पण होमवर्क झालंच नाही म्हटला. त्याला त्यावेळी मारायला परवानगी होती, आता नाही आहे. पण त्यावेळी त्यांना त्याला असं धरलं, सटासट 3 लाथा घातल्या आणि त्याला म्हटलं पुढच्या वेळी जादूची छडी दिसली तर मग छडीने मार आहे म्हणले. आज साधाच मार दिलाय तुला. तसं जादूच्या छडीने काही आयुष्य सुधारत नाही, कष्टानेच आयुष्य सुधारतं. त्यामुळं तुमच्याकडे बुद्धी पाहिजे, बुद्धीशिवाय काही पर्याय नाही. तुमच्याकडे प्रतिकूलता पाहिजे, कारण त्याशिवाय तुम्ही कष्ट करणार नाही. आणि हे सगळं असून जर तुम्ही मेहनत केली तरच आयुष्यामध्ये तुम्ही मोठे व्हाल. मेहनतीचं महत्त्व प्रचंड आहे. माझ्या आयुष्यातल्या मेहनतीबद्दल थोडं मी सांगणार आहे, त्यासाठी की मी जेव्हा मेडिकल कॉलेजच्या 3ऱ्या वर्षाला होतो तेव्हा अतिशय मी असा एक आनंदी मुलगा होतो. मी सगळ्या गोष्टी करायचो. मी रोज रात्री गोष्टीची पुस्तकं वाचायचो, रोज एक सिनेमा बघायचो, सर्व खेळ खेळायला जायचो, सर्व नाटकं बघायचो. पुण्यातला जागरूक आणि युसलेस नागरिक होतो मी पक्का. म्हणजे पुण्यामध्ये अशी कुठलीही घटना नव्हती की जी युसलेस आहे आणि जागरूक आहे आणि मी करत नाही. मला भयंकर मजा यायची सगळ्या याच्यामध्ये. माझा अभ्यास सोडून मी सर्व गोष्टी करायचो. मी एकपाठी होतो, त्यामुळे बुद्धी असल्यामुळं मी पास सहज व्हायचो सगळ्या परीक्षांमध्ये. मी कुठल्याच परीक्षेमध्ये मला कमी मार्क मिळाले नाही. अशा वेळी मला एक रूम पार्टनर मिळाला, त्याचं नाव होतं लहू कदम. हा लहू कदम हा त्याचे आई वडील मजूर होते, म्हणजे रेग्युलर डोक्यावरनं दगड वगैरे वाहून रस्त्याचे कामं करतात, त्याच्यामध्ये ते कामं करायचे. आता तो लहू इंदापूरला खूप मोठा डॉक्टर आहे, त्याची शिक्षण संस्था आहे. पण तो लहू माझा रूम पार्टनर आला हॉस्टेलमध्ये आणि मी बघायला लागलो की तो माझीच पुस्तकं घेऊन वाचतो. त्याच्याकडे पुस्तकं नाही, माझ्याकडे पुस्तक आहे पण वाचायला वेळ नाही. आणि तो माझी पुस्तकं घेऊन वाचतो आणि त्याला माझ्यापेक्षा जास्त येतं. ते मला सलायला लागलं हळूहळू की असं कसं काय, आपल्यापेक्षा लहूला कसं काय जास्त येतं. मग मी तो जी पुस्तकं वाचत नाही ती माझी पुस्तकं परत घेऊन वाचायला सुरुवात केली. मग मी मला रात्री जागायची सवय होती, कारण जसं म्हटलं तसं रात्री आवाज नसतो, लोकांचा त्रास नसतो. तर मी रात्री 2-3 पर्यंत वाचायचो. ते बघून लहूला टेन्शन यायला लागलं की हा 2-3 पर्यंत वाचतो, हा आपल्यापेक्षा जास्त हुशार आहे, म्हणून तो 4-5 पर्यंत वाचायला लागला. आता या कॉम्पिटिशनमुळे मी टिकणं शक्यच नव्हतं, कारण लहू माझ्यापेक्षा प्रतिकूल परिस्थितीत आलेला होता. सकाळी मी उठलो तर लहू गेलेला असायचा, रात्री मी झोपलो तर तो वाचत बसलेला असायचा. तर मग डिप्रेशनने येता मी मला जमेल तेवढा अभ्यास केला. लहू पहिला आला आणि मी दुसरा आलो. मी हे होणारच होतं. आणि तो अतिशय कष्टाळू, अतिशय चांगला मुलगा, पण माझ्या आयुष्याला एक सकारात्मक वळण लावून गेला. मग पुढे मी सर्जरीला गेलो, मला सर्जरी मिळाली. मी म्हणलं आपण आता ऑपरेशन करणारा डॉक्टर व्हावं. तर आमच्या ज्या मेहताबाई होत्या, पारशीबाई होत्या आणि अतिशय वेड्यासारखं काम करायच्या. पारशी लोक 2 टोकाचे असतात, त्यातल्या ह्या 1 टोकाच्या होत्या. त्या सकाळी 6ला ससूनला यायच्या आणि रात्री 11:30ला ससूनमधनं घरी जायच्या. आत्ताचं ससूनचं विदारक परिस्थिती तुम्ही बघता, पण ते कायम तसं नव्हतं. तर त्यावेळेला 6ला बाई आल्या की तुरुंगाचा जेलर आला असे सगळीकडे हाकाटी पेटली जायची की आल्या जेलर आल्या, जेलर आल्या. आणि 6 म्हणजे आम्ही तर 4लाच उठलेलो असायचो. 4ला उठून मला पेशंटच्या ऑपरेशन जिथे करायचं ती जागा धुवायला लागायची, त्याला अँटीसेप्टिक लावायला लागायचं, कारण ससूनचे पेशंट स्वच्छ नसायचे. त्याला बँडेज बांधायचं. बाई असतोपर्यंत सगळी राऊंड घेऊन ठेवायची आणि 6ला बाई आले की राऊंड सुरू व्हायची. ती राऊंड मग नंतर तिथून ती 9-10 पर्यंत चालायची. त्याच्यामध्ये त्या प्रत्येक पेशंटच्या इथे बसायच्या, त्याची विचारपूस करायच्या, त्याला खायला द्यायच्या, त्याच्या जखमा बघायच्या. तर आम्हाला असा संताप असा अनावर व्हायचा की काय आता बाई तर आपल्याला सोडतच नाही म्हणून. मग तिथून ऑपरेशन थिएटरमध्ये जायचं. तिथं जेवण जे माझं सुटलं दुपारचं जेवण, ते गेले 45 वर्षात मी दुपारी जेवलेलं नाही. कारण त्या बाईने जेवायसाठी कधी आम्हाला संधीच दिली नाही. त्या काम करत असताना तिथे दुपारभर ऑपरेशन करायच्या, संध्याकाळी परत वॉर्डात येऊन राऊंड सुरू, मग रात्री थोडं शिकवणं. बाई गेल्या की आमच्या कॉटवर मुर्द्यासारखे आम्ही जाऊन पडत असो.
म्हणजे एवढीच ताकद आमच्या अंगात राहायची. वाचणं विचणं तर फार लांबची गोष्ट आली. बाईने आम्ही म्हणायचो, बाई आम्ही परीक्षा पासच कधी होणार नाही. तर बाई म्हणायची, अरे तुझे शिकतोयस ना रोज काम करत, तेच तुला परीक्षेत विचारणार आहे. आणि मजा अशी की बाईंकडे शिकणारे कायम पहिले दुसरे येत राहिले आणि खूप अभ्यास करणारी मुलं पहिली दुसरी नाही आली. कारण खरं जे आहे कष्ट ना, ते कष्ट म्हणजे शिक्षण आहे. शिक्षण म्हणजे कष्ट नाही आहे, कष्ट म्हणजे शिक्षण आहे. आणि ते आम्हाला बाईंनी शिकवलं, ते आम्हाला आमच्या नेताबाईंनी शिकवलं. आणि आज मी त्यांचा ऋणी आहे. कारण आज मी आता सांगत होतो मगाशी, मी आत्ता माझं वय आता 63 आहे, 94 तास आठवड्याला काम करतो. आणि मला वाटतं की मी कमी करतो म्हणून. मला असं वाटतं की आमच्या मेहताबाई ह्याच्यापेक्षा जास्त काम करत होत्या म्हणून. तर मी बाईने एवढं काम करत नाही याची मला काही काही वेळा खंत वाटते. पण आपल्या अंगामध्ये विलक्षण क्षमता असते कष्ट करण्याची, पुढे जाण्याची. ती क्षमता ज्याच्यामध्ये आहे अशा माणसाला जगात कोणी थांबवू शकत नाही. लता मंगेशकरांची एक छोटी स्टोरी सांगणार आहे मी, कारण 30 वर्ष मला त्यांचा सहवास लाभला आणि जगातला एका विषयातला एक सर्वोच्च व्यक्ती काय करतो हे मला बघायला मिळालं. पुण्यामध्ये एक कार्यक्रम होता लता मंगेशकरांचा आणि लाईव्ह शो होता, हॉस्पिटलच्या फंडरेझिंगसाठी होता. तर दिदींच्या मी घरी गेलो, मी त्यांना विचारलं की तुम्ही काय करताय. त्या म्हणजे मी रिहर्सल करते, मी तयारी करते. म्हटलं तुम्हाला तर काय तयारी करायची गरज आहे, तुम्ही आता विश्वविख्यात गायिका. त्या म्हणले नाही पण आपलं काही चुकलं नाही पाहिजे ना म्हणले. आणि मग ते SP कॉलेजवर आमचा कार्यक्रम होता, तिथे रात्री आले आणि मग त्यांनी माईक्स नीट लागलेत का, सोफा सेट नीट बसलेत का, आपण म्हणतोय ते गाणं प्रेक्षकांपर्यंत नीट जात आहे का, साऊंड सिस्टीम नीट आहे का, बाजूला माणसं बसणार आहेत व्हायलिन वाजवणारे त्यांची जागा नीट आहे का. त्यांच्याबरोबर 5 मोठे गायक होते भारतातले त्यावेळी. ते 5 गायक एकदा पण फिरकले नाहीत स्टेजवर. ते म्हणजे काय पुण्याचं क्राऊड आहे, त्यांना गाणं मध्यम कळतं. आपण जायचं गायचं, ते टाळ्या वाजवतात, घरी जायचं म्हणले, माझ्याशीच बोलायचे. आणि लता मंगेशकर म्हणायचे की नाही पुण्याचे प्रेक्षक फार चोखंदळ असतात, त्यांना चूक झालेली चालत नाही आणि ते बरोबर सगळं डिस्टन्स बरोबर पाहिजे, साऊंड बरोबर पाहिजे. आणि माझ्या लक्षात आलं की ह्या उगाच नाही नंबर 1 झालेले, ह्या अपार कष्ट करून इथपर्यंत पोहोचल्या. आजही इथं पोहोचल्यावर ते अपार कष्ट करतायत. जो माणूस कष्ट सोडतो तो आयुष्यात खाली जातो. म्हणजे तुम्ही यशस्वी होऊन कष्ट सोडले तर तुमची अधोगती निश्चित आहे. तर तुम्हाला करायचं आहे की आयुष्यामध्ये ही सवय लावून घ्यायची, मेहनतीची सवय. आणि मेहनतीच्या सवयीमुळंच आयुष्यामध्ये तुम्ही यशस्वी होणार आहात. त्याची एक कविता आहे, सगळ्या मुलांनी ती जरूर पाठ करावी असं मला वाटतं. मी ती तुम्हाला म्हणून दाखवतो. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, असफलता एक चुनौती है स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो, जब तक सफल न हो नींद चैन त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पंतप्रधान नेहरूंबद्दल आम्हाला सांगायचे की ते 4 तास झोपायचे. तुमच्या वेळी आता त्यांच्याबद्दल चांगलं बोललं जात नाही, पण आमच्या वेळी चांगलं बोललं जायचं त्यावेळी. आणि ते सांगायचे की 4च तास झोपायचे नेहरूजी. आणि नेहरूंच्या टेबलावर एक छोटं कॅलेंडर होतं, त्याच्यावर एक कविता होती. आम्हाला नेहमी शाळेत शिकवायचं. तुम्हाला कविता आठवते का नाही माहीत नाही मला. Woods are lovely, dark and deep, but I have promises to keep, and miles to go before I sleep, and miles to go before I sleep. तर नेहरूजी मोठे झाले, आज मोदीजी मोठे. मोदीजी पण अतिशय प्रतिकूल परिस्थितीतनं वर आलेले. चहाच्या टपरीवर ते काम करायचे. शिक्षण सगळं स्वतःच्या जिद्दीने उभं केलेलं आहे. घर पूर्वी अतिशय गरीब होतं, आज पण अतिशय गरीब आहे. आणि 18, 19, 20 तास काम करतात. माझे काही मित्र PM ऑफिसमध्ये आता त्यांच्याबरोबर काम करतात. ते म्हणले सगळ्या काम करणाऱ्यांना मोदीजींची दहशत वाटते. कामाची दहशत आहे ती. लता मंगेशकरांची सगळी गाणाऱ्यांना आणि सगळ्या म्युझिशियन्सना दहशत वाटायची. कामाची दहशत होती ती, प्रेमाची दहशत आहे. पण असं काम करणारे लोक आहेत ते जगात अतिशय वर जातात. तुम्ही लोक असेच वर जा, खूप मोठे व्हा, आमच्यापेक्षा मोठे व्हा. आणि एक शेवटची गोष्ट संपवायच्या आधी की हे सगळं करत असताना चांगले सुजाण आणि चांगले नागरिक व्हा. सिग्नल तोडू नका, कचरा आपल्या आजूबाजूला टाकू नका, बसमध्ये घुसू नका, दुसऱ्या माणसांच्या नंतर जा. म्हातारा माणूस, कोणी प्रेग्नंट बाई आली तर त्यांना बसायला जागा द्या. लिफ्टमध्ये पहिली माणसं उतरल्याशिवाय हात चढू नका.
कोणाला शिव्या देऊ नका. आपल्या आजूबाजूचं वातावरण चांगलं सुसंस्कृत कसं होईल, कारण आपल्याला जेवढी बुद्धी आहे तेवढीच आपल्याला संस्कृतीची तेवढीच गरज आहे, ती पण चांगली ठेवा. तुम्हाला सगळ्यांना मोठं बघायला झालेलं मला खूप आवडेल आणि तुमच्यातले जे डॉक्टर होऊ इच्छितात त्यांनी अवश्य दीनानाथकडे माझ्याकडे मदतीसाठी यावं. आम्ही तुमची मनापासून मदत करू. नमस्कार, धन्यवाद.